हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आज आपण डिफरन्सिएशन या चॅप्टरचा पार्ट 5 बघणार आहोत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 हे आपण बघितलेले आहेत. त्याचे ज्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. ज्यांनी कोणी बघितला नसेल ते बघून घ्या. आता बघा, डिफरन्सिएशनमध्ये पार्ट 5 मध्ये आपण जे क्वेश्चन्स बघणार आहोत ते सर्व क्वेश्चन्स कशाचे आहेत? 3 मार्क्स वेटेजचे क्वेश्चन्स असणार आहेत. तर त्यापैकी पहिला क्वेश्चन दिलाय तुम्हाला, find dy by dx if y equal to tan inverse under root 3 minus x upon 3 plus x. मग आधी आपण काय करूया, दिलेला जो इक्वेशन आहे फंक्शन ते लिहून घेऊया. y इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट अंडर रूट 3 मायनस एक्स अपॉन 3 प्लस एक्स. मग आता तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे टॅनची. कुठली माहिती आहे? जर tan इनवर्स ऑफ टॅन थिटा असेल तर इज इक्वल टू आपल्याला काय पुट करता येतं? थिटा. टॅन इनवर्स आणि टॅन गेट कॅन्सल करता येतं. मग आता जो आतमध्ये जो फंक्शन आहे अंडर रूटमध्ये त्याला आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल? टॅनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर डायरेक्टली तर टॅनमध्ये कन्वर्ट होणार नाही. मग त्यासाठी आपल्याला इथे सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे, पुट. मग एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची? एक्स इक्वल टू 3 कॉस 2 थिटा आपण पुट करूया. तर बघा आता क्वेश्चन कसा होईल तुमचा, y इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट अंडर रूट 3 मायनस एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे आपल्याला? 3 कॉस थिटा, 3 कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 3 प्लस 3 टाइम्स अगेन एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे? कॉस 2 थिटा. आता 3 आपण कॉमन काढूया तर तुम्हाला मिळेल y इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट अंडर रूट 3 कॉमन काढला, 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमधून पण 3 कॉमन काढा तर इथे मिळेल 1 प्लस कॉस 2 थिटा. आता काय होईल? 3 गेट कॅन्सल झाला तर तुम्हाला मिळाले y इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 काय येईल? 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थिटा. मग तुम्ही म्हणाल इथे तर टॅन आलंच नाही. आता बघा, टॅन येण्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे. काय आहे? कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय पुट करू शकतो आपण? 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. याला जर रिप्लेस केलं तर 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळतं तुम्हाला? 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा मिळतो. ॲज सिमिलरली काय होईल? 1 प्लस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू काय ठेवता येतं तुम्हाला? 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू ठेवता येतं 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा. मग आपण रिप्लेस करूया. y इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू काय ठेवायची आहे तुम्हाला? 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा. अगेन 2 गेट कॅन्सल. y इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट, आता साइन अपॉन कॉस आहे तर मग तुम्हाला असं लिहिता येईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल तुमचं? गेट कॅन्सल होईल. तर तुम्हाला मिळेल y इक्वल टू टॅन इनवर्स हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झालं तर काय मिळेल? साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस म्हणजे काय होतं तुमचं? टॅन थिटा. अगेन टॅन इनवर्स अँड टॅन थिटा गेट कॅन्सल तर y इक्वल टू काय मिळाले तुम्हाला? थिटा मिळाले. नेक्स्ट हे बघूया. आता काय मिळालं होतं तुम्हाला? y इक्वल टू थिटा. पण थिटाची व्हॅल्यू आहे का तुमच्याकडे? नाही. मग तुम्हाला माहिती आहे सिन्स काय पुट केलं होतं तुम्ही? x इक्वल टू 3 टाइम्स कॉस 2 थिटा पुट केलं होते. मग आता हा 3 काय होईल? हा x बाय 3 इक्वल टू कॉस 2 थिटा. मग कॉस इकडे येईल तुम्हाला तर तुम्हाला मिळेल देअरफॉर कॉस इनवर्स x बाय 3 इज इक्वल टू 2 थिटा. पण आपल्याला फक्त थिटा पाहिजे तर देअरफॉर थिटा इक्वल टू काय घेता येईल तुम्हाला? 1/2 कॉस इनवर्स x बाय 3. मीन्स थिटाची व्हॅल्यू, ही जी थिटाची व्हॅल्यू आहे ती कशाने रिप्लेस होईल तुमची? y इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स किती येईल? x बाय 3 येईल. आता
सिम्प्लिफाय झालेला आहे. सिम्प्लिफाय झाल्यानंतर याला काय करा, आता पूर्ण सिम्प्लिफाय झाल्यानंतर याला करायचं असतं डिफरन्शिएट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. का आता आपल्याला काय विचारले, फाइंड dy बाय dx. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स. 1/2 कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल. डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय होईल, तुमच्या फंक्शनला. फंक्शन काय, कॉस इनवर्स x/3 आहे, इज इक्वल टू 1/2. आता कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स किती आहे, x/3 स्क्वेअर इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह कशाला करतो, अदर दॅन एक्स असेल तर परत डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो. मग इथे किती आहे, x/3 आहे. मग तुम्हाला काय मिळेल, dy बाय dx इज इक्वल टू, आता -1 इंटू 1 1 मीन्स -1/2 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 3चा स्क्वेअर किती येईल, 9 इंटू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू 1 1 म्हणजेच किती मिळेल तुम्हाला, x/3चा डेरिव्हेटिव्ह मिळेल 1/3. फायनल आन्सर काय येईल तुमचं, फाइंड dy बाय dx म्हटलं तर dy बाय dx इक्वल 2 इंटू 3 किती होईल, 6 मीन्स 1 अपॉन 6 टाइम्स अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 9. या पद्धतीनं तुम्हाला काय मिळेल, डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल. या क्वेश्चनला तुम्हाला अजूनही सिम्प्लिफाय करता येतं, कारण की रूटमध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला सबट्रॅक्शन दिले आणि बेस सेम आहेत का, नाहीच. तर मग याला तुम्हाला अजून पण सिम्प्लिफाय करायचं असेल तर 6 टाइम्स अंडर रूट 9 1 जा 9 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 9. मग आता 9चा स्क्वेअर रूट किती येतो, 3 येतो आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जातो, न्यूमरेटरमध्ये. म्हणजेच 3 अपॉन 6 टाइम्स अंडर रूट काय येईल तुमचं, 9 मायनस एक्स स्क्वेअर. Therefore, dy by dx is equal to 1 upon 2 times, कारण की 3 1 जा 3 3 2 जा 6 अंडर रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर. या पद्धतीत पण तुम्ही याला सिम्प्लिफाय करून लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, टू शो 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिलाय मायनस एक्स टाइम्स डी वाय बाय डी एक्स मीन्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वल टू काय घ्यायचं आहे, 0. मग आता हे शो दॅट करण्यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे, फंक्शन दिलेलं आहे. आपण घेऊया सोल्युशनमध्ये. सोल्युशन फंक्शन काय दिले तुम्हाला, y इक्वल टू साइन इनवर्स एक्स दिलेला आहे. मग आता y इक्वल टू साइन इनवर्स एक्सला डिफरन्शिएट करून आपल्याला दिलेलं जे शो दॅट आहे ते काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग आधी बघा, पहिल्यांदा काय दिसतंय, dy बाय dx दिसतोय, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसतोय. तर मग दिलेल्या फंक्शनला सगळ्यात आधी काय करणार तुम्ही, डिफरन्शिएट करणार. याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होईल तुम्हाला, dy अपॉन dx. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स, मग इथे लिहिता येईल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. तर साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो आपल्याला, 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे तुम्हाला शो करायचं आहे, काय करायचं आहे, आता जर थोडं तुम्ही ऑब्झर्व केलं शो दॅटला, तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरला काय मल्टिप्लाय आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग हा जो अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, या साईडला आपण काय करू, लेफ्टला डिवाइड आहे तर मल्टिप्लाय करूया. मग तो तुम्हाला मिळेल अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dy अपॉन dx इज इक्वल टू काय मिळेल, 1. आता इथे काय करावं लागेल तुम्हाला, बघा आपल्याला अंडर रूट मध्ये आहे का, नाही, फक्त 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग हा जर रूट कॅन्सल करायचा असेल तर याला काय करावं लागेल, आपल्याला स्क्वेअरिंग बोथ साईड करावं लागेल. मग या स्टेपला करायचं आहे आपल्याला स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता स्क्वेअरिंग बोथ साईड केल्यानंतर तुम्हाला मिळेल, काय मिळेल, 1 मायनस एक्स स्क्वेअर, कारण की स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळेल dy अपॉन dx, सॉरी एक आपण घेऊया अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल, 1 स्क्वेअर. आता तुम्हाला इथे इंडायसेसचा रूल माहिती आहे, काय माहिती आहे, a डॉट b रेस टू पॉवर m असेल तर a रेस टू पॉवर m इंटू काय घेतो आपण, b रेस टू पॉवर m. मग सेम इथेही आपल्याला तसंच करावं लागेल. तर आपल्याला काय मिळेल,
स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट काय केलं, गेट कॅन्सल झालं तर 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि जो dy बाय dx आहे हे काय होईल, होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1चा स्क्वेअर काय येईल 1. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, अगेन डिफरन्शिएट करायचं, कारण की आपल्याला काय दिले, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे सेकंड ऑर्डर दिलं तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण काय करतो, अगेन डिफरन्शिएट करतो. इथे करायचं आहे तुम्हाला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, परत एक्स सोबत डिफरन्शिएट केलं तर इथे काय मिळेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. आता इथे प्रोडक्ट रूल यूज होईल, कारण की 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग प्रोडक्ट रूल काय सांगतो, फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड काय आहे dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन 1 मायनस एक्स स्क्वेअर, इकडे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. आता याला सिम्प्लिफाय करा, हे काय होईल 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता सगळ्यात आधी दिलेल्या फंक्शनचा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढला तर पॉवर किती आहे 2, मग 2 टाइम्स काय मिळेल तुम्हाला dy बाय dx, पॉवरमधून एक मायनस केला तर 2 मायनस 1 1 इंटू अगेन परत डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय करतो आपण, फंक्शनला, फंक्शन काय तुमचं dy बाय dx प्लस, आता इथे ऑलरेडी काय आहे तुमचं dy बाय dx ही कॉन्स्टंट टर्म आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो तुम्हाला 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे, जे शो दॅट करायचं आहे त्या वेळेला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता इथे थोडंसं ऑब्झर्व करा, 1 मायनस एक्स स्क्वेअर तुम्हाला दिसते, 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता लागणार काय तुमच्याकडे डी स्क्वेअर अपॉन, मग हे डी इंटू डी हे होईल तुमचं, ह्या टर्मला जर घेतलं तर काय येईल डी स्क्वेअर वाय अपॉन काय मिळेल तुम्हाला डी एक्स स्क्वेअर इंटू ही टर्म उरते तुमच्याकडे, ही लिहा 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स प्लस, आता इथं डी वाय बाय डी एक्स आहे, ह्याला पण तुम्हाला लिहिता येईल डी वाय बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, आणि हे काय येईल मायनस 2x इक्वल टू 0. आता शो दॅटला जर ऑब्झर्व केलं तुम्ही थोडंसं, तर यामध्ये तुम्हाला फक्त 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्सची ही जी टर्म्स आहे ती टर्म्स तुम्हाला काय आहे जास्तीची आहे, आणि दोन्ही याच्यामध्ये आहे, तर काय करा इथे तुम्हाला करून टाकायचं आहे डिवायडिंग 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स बोथ साईड, तर दोन्ही साईडला तुम्हाला 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्सने काय करा डिवाइड करा, तर तुम्हाला बघा काय मिळेल, तुम्हाला मिळेल 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, हे dx हे गेट कॅन्सल होईल, तर इथे पण एक dy बाय dx सोबत एक गेट कॅन्सल होईल तुमचं, तर तुम्हाला मिळेल dy अपॉन हे प्लस हे मायनस आणि हे प्लस काय होईल तुमचं मायनस होईल, मायनस. चला आता मी काय केली, प्रिव्हियस टर्म आधीची जी टर्म होती आपली ही टर्म आपण काय घेतली लिहून घेतली, या टर्मला आपल्याला डिवायडिंग करायचं आहे कितीने 2 टाइम्स dy बाय dx ने. इथे घेते मी डिवायडिंग 2 टाइम्स dy बाय dx बोथ साइड्स, दोन्ही साईडला डिवाइड करूया तर तुम्हाला काय मिळेल वी गेट, आपण डायरेक्टली आता ही स्टेप लिहू शकतो, तर यामध्ये फर्स्ट टर्म काय येईल 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन काय येईल डी एक्स स्क्वेअर, कारण की ही काय होईल गेट कॅन्सल होईल, प्लस आता यासोबत हा dy बाय dx एक टर्म कॅन्सल होईल, आणि हा 2 आणि हे 2 पण काय होईल गेट कॅन्सल होईल, प्लस मायनस काय होणार आहे तुमचं मायनस, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल एक्स टाइम्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय मिळेल 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं शो दॅट करायचं होतं, तर डॅश डॅश करून तुम्ही म्हणू शकता हेन्स शो. म्हणजे जर फंक्शन तुम्हाला काय दिलं होतं y इक्वल टू साइन इनवर्स एक्स, त्याला काय केलंय तुम्ही जे फंक्शन दिलं होतं त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला मिळेल 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स टाइम डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. हेन्स शो.
रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत आपण ते काय करूया आपण नेक्स्ट याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पार्ट 6 मध्ये काय करूया बघूया. बघा पार्ट 1 मध्ये आज आपण पार्ट 5 मध्ये आज आपण हे 2 क्वेश्चन्स बघितलेले आहेत. दोन्ही क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.